समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? त्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं. त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात. त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अहो, तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली, तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुटप्पी. आता आमच्याकडे जर खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो. मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कोणाला पेपरला जायचं असेल, कोणाला शाळेत जायचं असेल, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कोणाला तरी बँकेत जायचं असेल, कोणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत. ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करतात. आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल, लय हिरे माणिक मोती पिकत आहे तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं. नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघत का तिथून? म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना, आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळे सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला. असं काही का? काय यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी माझं एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा, कोणावर विश्वास ठेवू नका. कोणावरच आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका. आपण आपला लढा आणि जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात.